करणे नव्हे तर योग्य आहार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. फुटाणे, दूध आणि ड्रायफ्रुट्स हे 3 असे पदार्थ आहेत जे तुमच्या शरीरास आवश्यक असलेले पोषक तत्व पुरवून तुमच्या वर्कआउटचे परिणाम अधिक प्रभावी बनवू शकतात. पोषक तत्वे: प्रथिने, स्नायूंच्या वाढी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक. कार्बोहायड्रेट्स, ऊर्जा प्रदान करतात. चरबी, हार्मोन्सचे उत्पादन, शरीराचे तापमान नियंत्रण आणि विटामिन्स शोषून घेण्यात मदत करते. कॅल्शियम, हाडांची घनता वाढवते. विटामिन्स आणि खनिजे, शरीराच्या सर्वसांगीण विकासासाठी आवश्यक. फायदे: स्नायूंची वाढ, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स स्नायूंच्या वाढीसाठी मदत करतात. ऊर्जा, कार्बोहायड्रेट्स वर्कआउटसाठी ऊर्जा प्रदान करतात. हाडे मजबूत, दूध आणि काही ड्रायफ्रुट्स कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. पचनक्रिया सुधारते, फायबरयुक्त फुटाणे आणि ड्रायफ्रुट्स पचनक्रिया सुधारतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, विटामिन्स आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. रोज किती प्रमाणात खावे? दूध 1 ते 2 ग्लास 250 ते 500 मिली. फुटाणे 30 ते 40 ग्राम. ड्रायफ्रुट्स 30-40 ग्राम. नोट: हे प्रमाण तुमच्या वय, लिंग, वजन आणि व्यायामाच्या तीव्रतेनुसार बदलू शकते. कोणते फुटाणे आणि ड्रायफ्रुट्स चांगले? फुटाणे: चना, मूग, काळी चना, मटकी. ड्रायफ्रुट्स: बदाम, अक्रोड, काजू, खारीक, मखाना. कधी खावे? वर्कआउटच्या 1 तास आधी. हे तुम्हाला ऊर्जा देईल. वर्कआउटच्या नंतर हे स्नायूंच्या पुनर्बांधणीसाठी मदत करेल. दुपारीच्या जेवणाच्या वेळी हे तुम्हाला दुपारच्या सुस्तीपासून वाचवेल. काही टिप्स: फुटाणे भिजवून खाणे अधिक चांगले असते कारण ते पचायला सोपे असतात. तुम्ही फुटाणे आणि ड्रायफ्रुट्स आपल्या दही, सॅलड किंवा स्मूदीमध्ये मिक्स करू शकता. जर तुम्हाला मधुमेह किंवा अन्य कोणतीही आरोग्य समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. निष्कर्ष: फुटाणे, दूध आणि ड्रायफ्रुट्स हे तुमच्या आहारात पोषक तत्वांची भर घालण्याचे एक उत्तम साधन आहेत. नियमितपणे त्यांचे सेवन करून तुम्ही स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवू शकता. महत्त्वाचे: फुटाणे आणि ड्रायफ्रुट्स हे निरोगी स्नॅक्स असले तरी ते कॅलरीजमध्ये उच्च असतात. म्हणून त्यांचे प्रमाण नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही कमी प्रमाणात फुटाणे आणि ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेऊ शकता.